सकाळी उठून ब्रह्मांड नायकाला नमस्कार केला आणि झोपलेल्या लेकीला उठायच्या अगोदर बायकोला घेऊन गार्डनमध्ये चालायला गेलो. हल्ली एसी जिममध्ये कोंडल्यागत व्यायाम करण्यापेक्षा मला असं निसर्गाच्या सानिध्यात व्यायाम करायला जाम भारी वाटतं. म्हणून हल्ली आठवड्यातून 1-2दा तरी असा आउटडोअर वर्कआउट करून मन स्थिर करतो. आज बायकोने पण अत्यंत मेहनतीने थोडंसं प्राणायाम केलं आणि घरी जाताना कडुलिंब आणि बीट गाजरचा रस पिलो. घरी आल्यावर आंघोळ करून देवपूजा केली आणि श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली. त्यात भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश होणार आहे, कारण ही माझी योजना आहे. भगवद्गीता वाचून झाली आणि इकडे लेक डोक्यात बादली घालून मला भ्याव दाखवत होती आणि मी खोटं खोटं घाबरल्यावर तिला लय मजा येत होती. नंतर खोडीच्या लेकीला असं झोपू घातलं आणि उठल्यावर असं छान छान गंध पावडर लावून लेकीला घेऊन शनिवार असल्याने आमच्या जवळच असणाऱ्या हनुमान मंदिरात गेलो. तिथं लेक स्वतःहून विठू माऊलीच्या असं पाया पडली. नंतर हनुमंताला तेल आणि हार घालून दर्शन घेतलं. बाकी चालायचंच नाही का.